आहा बघू शकता कसं जबरदस्त तळलंय आता हे कसं काय तयार झालंय मित्रांनो बा याला म्हणतात चिकन टिक्का तो पण प्युअर गावठी अहो सतीश भाऊ काय करू राहिले अहो काय तुमचा वास कुठं रे वास आहे त्या चिकन अरे यार, टिक्क्याचा याला कोणी सांगितलं इकडं काय अरे चालू आहे बापरे. बघा कसा झालाय आता ह्यो आणि या सांगायला आता कसा आहे खायला आई पण भाऊनी लईच भारी चिकन टिक्का बनवला बरं का. बनवलाय आणि किती खमंग सुगंध आलाय. मुंबईमध्ये बनवला होता मी काय आहे, मित्र खूप राहतात माणसाला तेच ना नशीब चांगलं नाही का एवढं चिकन टिक्का घ्यायला ना बाहेर आपल्याला 2 ते 2.5 रुपये सहज लागन म्हणजे संध्याकाळ सकाळी तुम्ही एक कोंबडा ठेवेल दिसतो आज सकाळी मी एक कोंबडा गपचीप खाल्लेला आहे बरं चिकन टिक्का असं 1-2 नसतं घ्यायचा ते आपल्याला असं हे नाही चालत हे असं घ्यावं लागत तुमचं काय काढता तुम्ही बोकडे ठेवून द्या त्यांनी हे काय हो हे असं लागत आपल्याला आता लेग पीसची टेस्ट सांगतो नादच खुळा नाही लय जबर बनवलं गाड्या तुम्ही काय नाद करते का काय कुठं ट्रेनिंग कुठं घेतली तुम्ही आम्हाला तरी सांगा राव हा गावरानला चॅलेंज नाही करायचं गावरान तर गावरानच ते पण प्युअर ओरिजिनल गावठी हे असा मोठा थाळा घ्यायचा आणि डायरेक्ट सपाटा लावायचं बोकड पण गावरान मुंबईच्या मित्रमंडळी आली का एक बोकड्या कापायचं डायरेक्ट आणि आपण शेतकरी माणसं आहे आपल्याकडे गावरान नाही मग कुठे सिटीत गावरान सापडणार आहे का गावरान खाण्यासाठी मुंबईवरून पुण्यावरून लोक माझ्याकडे येतात एक मित्र या नात्याने आपण त्याला हायब्रिड नाही खाऊ घालायचं ओरिजिनल गावरान मित्रांनो आपल्याला आज आहे ना दमदार चिकन टिक्का बनवायचा आहे हा त्याच्यासाठी आपण आहे ना आज आहे ना गावरान कोंबडे आणलेले आहेत 2 आणि आता हे बघू शकता तुम्ही ह्याचे लेग पीस बनवून आणलेले आहेत मस्त असे लेग पीस तयार करून आणलेले आहेत आणि आता बनवू आपण चांगला चिकन टिक्का पातेलं आपलं गरम झालेलं आहे थोडं तेल टाकून घेऊ आता आपण त्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची काही. मीठ आणि हळद अशी थोडी एकत्र करून घ्यायची मित्रांनो आपण आहे ना आतमध्ये पातेल्यात टाकून मीठ आणि हळद कधी नाही टाकायची ते एकत्र करायला आहे ना थोडीशी अडचण येते त्याला अगोदरच असं भिजवून घ्यायचं जरा चांगलं एकमेकाला असं लावून घ्यायचं आणि मग द्यायचं टाकून पातेल्यामध्ये तेल भरपूर तापलेलं होतं आपलं मित्रांनो चिकन टिक्क्याला आहे ना आपण थोडंसं आहे ना मटण आपलं चिकन आहे ना आपण जरा उकडून घेणार आहे बरं का त्याचं कारण असं आहे ते कच्चं नाही राहिलं पाहिजे आपल्याला पूर्ण पौष्टिक आहार मिळवायचा आहे त्याच्यामधून त्याच्यामुळे त्याला आहे ना कच्चं नाही ठेवायचं आपल्याला अशा पद्धतीने जर चिकन टिक्का बनवला तर खूप छान लागतो ना. याचा नादच नाही करायचा नुसतं तळल्याने काय होतं पूर्ण व्यवस्थित तळल्या नाही जात बुडख्यापर्यंत आतमध्येपर्यंत आहे ना शिजल्या नाही जात ते काही कच्चं राहतं त्याच्यामुळे वाफळून घ्यायचं ना. त्याच्यामुळे आहे ना थोडंसं फार आहे ना पचायला प्रॉब्लेम येतो तो त्याच्यामुळे आता आपण थोडं शिजूनच घेणार आहे त्याला 50% तरी शिजलं नाही आतमधून मग 5 चव यायची आता 50% आपण शिजून घेतलेलं आहे ऑलरेडी अगोदर पहा झालंय तयार आता चांगलंच मस्त शिजले तर चला उतरून घेतो मी आता याला काय अडचण नाही बस ओके घेतला आता आपण सुट्ट करून आपला चिकन टिक्का मसाला आहे ही मिरचीची आहे पेस्ट चिकन टिक्क्यासाठी त्याच्यानंतर आहे आपलं हे अद्रक करून घेतलेलं आहे पेस्ट त्याच्यानंतर आहे आपलं हे लसूण पेस्ट त्याच्यानंतर आहे आपली ही कोथिंबीर पेस्ट आणि हे सारं एकत्र करायचं आहे आपल्याला मस्त लावून घ्यायचं आहे याला आणि मग बनवायचं आहे चिकन टिक्का लसणाची पेस्ट घ्यायची आहे आपल्याला अद्रक अद्रक पण भरपूर घेतलं त्याच्यानंतर घेऊ आपण आहे ना कोथिंबीर बाद झाली आता कोथिंबीर मिरची पेस्ट
कसा बनवायचा, झणझणीत बनवायचा का मीडियम बनवायचा? झणझणीत. या मग घ्या पूर्ण झणझणीत. असा तिखट झाला पाहिजे ना, चरचरीत. 2 पुड्या चिकन टिक्का घेतलेला आहे आपण 2 कोंबड्यांसाठी. हे पहा असा टाकून घ्यायचा आहे. आणि हे पहा मित्रांनो, टाकताच पहा कलर कसा तयार झाला याचा, लालसर तयार झाला आहे आता. मित्रांनो आजचा चिकन टिक्का खूप टेस्टी आणि खूप जबरदस्त होणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओला आहे ना शेवटपर्यंत टिकून राहा. चांगलं व्यवस्थित आता ह्याला मिक्स करून घेऊ आणि थोडं आहे ना रेस्ट करायला ठेवू. म्हणजे चांगलं भिजलं पाहिजे ते. कमीत कमी असं भिजून आहे ना 15-20 मिनटं अर्धा तास ठेवून द्यायचं याला. तर चला आपण आता दुसरी पण पुडी टाकून घेऊया. थोडासा मसाला जरा भरपूर राहिला ना टेस्ट थोडी जबरदस्त येते. 1 पुडी 1 किलोसाठी असती, पण आपण 2.5 किलो चिकनला 2 पुड्या वापरू शकतो. थोडं चवीनुसार आहे ना आता आपण आहे ना थोडं मीठ टाकून घेणार आहे परत. थोडं पहिलं पण टाकलं होतं, पण थोडंसं पाणी साईडला काढल्यामुळे मीठ थोडं कमी झालं आहे. कसं आहे चवीमध्ये नको बदल व्हायला. मित्रांनो आपल्या तेलाला भरपूर ताव आलेला आहे आणि आपण चिकन टिक्का आणि चिकन हे 20 मिनटं भिजू ठेवलेलं आहे. पहिलं भिजू घातलेलं आहे, चांगलं तयार केलेलं आहे आपण एका जागेवर. त्याला काय वाटतं मित्रांनो, तापलंय तेल? आहा आहा कसं काय तयार झालं आहे मित्रांनो. बा याला म्हणतात चिकन टिक्का, तो पण प्युअर गावठी. भाऊ ऑलराऊंडर आहे भाऊ. भाऊ आपल्याला ताटली मोठी घ्यावं लागन, आपला टिक्का बसायचा नाही बरं का त्याच्यात. या घेऊन नवीन ताटले आपण. कारण मुंबईमध्ये संडेची वाट पाहायला 8 दिवस थांबावं लागायचं. तेव्हा माझे मित्र गोळा व्हायचे, पण मी 6 दिवस मोकळा राहायचो बरं का मित्रांनो. नोकरीवाल्यांना संडे येत नाही लवकर. हातबीत घालायचं नाही, काय नाही, डायरेक्ट घ्यायचं आणि डायरेक्ट टाकायचं. काय या बा संपला भाऊ, झालं तळू ना. संपला बोलाय वेळ चालू आहे आपला कार्यक्रम हा. तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलं असेल. काय मला ते शिजल्याबरोबरच खायचं होतं, पण आता कसं आहे. अहो सतीश भाऊ काय करू राहिले? अहो काय तुमचा वास कुठं वास आहे त्या चिकन अरे टिक्क्याचा? याला कोणी सांगितलं इकडं काय चालू आहे? बापरे, हा? आलं मला फोन नाही काय नाही काय भाऊ. हा शेवट वास आला, मला यावं लागलं पाहायला. ते काय आहे? लय लांब सुगंध येऊ राहिला, म्हणलं हे वास आहे ना नक्की सतीश भाऊ आपले ते काहीतरी चालू आहे. तुमच्या वासाने भूक खवळी राव आमची. 2 तासापासून चालू आहे कष्ट. बर काय सोपे कष्ट राहते का हे? जाळापाशी बसणं म्हणजे सोपं नाही. केला दिसतो. हा भरपूर चिकन टिक्का केलाय. आज काही नादच खोळा आहे. आज सारी मंडळी गावाला जायले लग्नाला. नाही नुसतं कष्ट नाही करावं लागत, थोडं खावं पण नाही, लागत. ते पण खरं आहे तुमचं बरं का. कष्टाला आहे ना खाल्ल्याशिवाय मजा नाही नाही. नाही बरोबर आहे, करायलाच पाहिजे आणि खायलाच पाहिजे माणसाने, माहितीये का.
काम करायचं म्हणल्यावर खायला पाहिजे ना. आणि तुमचं खाल्लं गावरान म्हणजे तडाखा राहतो पण असं खाल्लं भुसकट बिस्कट नाही खात आपण. तेच ना गावरान नुसता तडाखा आहे नुसता तुमचा. गावरान माल खायचा, नुसतं मग काय? गावरान. 100% चालू दिसतंय सतीश भाऊचं गपचिक गपचिक आहे. हो 8 दिवस सर्व्हिसवाल्याला जाऊन विचारा संडे कधी येत असतो का म्हणून. संडे मला चांगला माहिती आहे कसा राहतो. संडे येत नसतो. थोडीशी गफलत झालेली आहे आपल्याकडून. वास लई लांब पसरलेला आहे आपला, त्याच्यामुळे माणसं अशी जमा होऊन येऊ राहिले. आता उमेश भाऊ पण आलेले. उमेश भाऊकडे वास गेलेला आहे. म्हणलं चला पहिले ना, नाही तर काय सतीश भाऊ आपले कसे माहिती तुम्हाला, वाट्याला चिवून नाही द्या ना म्हणलं आपल्याला, नाही तर आधी लवकर चला आता. बघा कसा झालाय आता ह्यो, आणि या सांगायला आता कसा आहे खायला. आई पण भाऊनी लईच भारी चिकन टिक्का बनवलाय. मित्रांनो खूप वर्षानंतर आपण चिकन टिक्का बनवलाय. आता कमीत कमी 8-9 वर्ष झाले असतील आपल्याला चिकन टिक्का बनवून. मुंबईमध्ये बनवला होता मी. काय आहे, मित्र खूप राहतात माणसाला. तर मित्रांनो या तुम्ही आता सारे काही चव घ्यायला. त्याच्यात ते वास आला म्हणून चांगलं आलं, नाही तर संध्याकाळी विकत चिकन टिक्का आणायचा प्लॅन चालू होता नेमकं. बरं आलं तुम्ही विकत एकदम काय कान वाचवला खात्या, मा. इथं फुकट खा. मग तेच ना, एक तर चिकन टिक्का बाहेर लय महाग भेटतोय. हात खोळा. मित्रांनो एवढं चिकन टिक्का घ्यायला ना बाहेर आपल्याला 2 ते 2.5 हजार रुपये सहज लागन. आणि आता हे सतीश भाऊने आपल्या घरी बनवलेलं आहे. आणि चिकन टिक्क्याचा विकत घ्यायचं ना, त्याच्यात एक तर तेल कसं आहे कसं नाही, चिकन ताजं आहे का नाही ते माहीत नाही आपल्याला, वरून हायब्रिड. आता हे प्युअर गावरान चिकनचं आपण घरी बनवले, त्याच्यामुळं एकदम गावरान ते गावरान तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळं आपलं कायम शुद्ध खा मित्रांनो, शुद्ध घरी बनवा. आणि ह्या पद्धतीने सतीश भाऊने आज केलं आहे तशा पद्धतीने तुम्ही घरी चिकन टिक्का बनवून बघा. मजा किती येते ते पण पहा. कारण आज टेस्ट म्हणजे टेस्टच राहणार, कारण वासा जेवढ्या लांब आला ना आपल्या, आता खाल्ल्यावर समजन सतीश भाऊला आज बराबर धरला आहे. त्यांचा जाग्यावर म्हणजे एकट्याचा बेत होता आज बराबर आपल्या सोडून, ते पण मस्त पैकी. मित्रांनो आता हे कसं आहे, हे यांचे चिल्लर चाळे असतात, ते आपल्याला काही जमत नसतं. आता आपल्या पहा, आता हा आपला ओरिजिनल आणलं डायरेक्ट मोठं ताट. आता आता ओरिजिनल त्यांना. थाळा आहे बरं का मित्रांनो आता आपला हा. त्यांचं ताटच पा घेणं डायरेक्ट आता टेन्शन. आणि हे पहा, ही सकाळी बिर्याणी बनवली होती बरं का मी. कोणती? हे बा ही बिर्याणी. आता हे सकाळचं आहे ना, भात घेणार आहे आपण आणि मग दाखवू आपण यांना बिर्याणी कशी खातात. म्हणजे सकाळी तुम्ही एक कोंबडा ठेवेल दिसतो आज. सकाळी मी एक कोंबडा गपचीप खाल्लेला आहे. घ्या तुम्हाला काय घ्यायचं आहे ते. बरं चिकन टिक्का असं 1-2 नसतं घ्यायचा. ते आपल्याला असं हे नाही चालत, हे असं घ्यावं लागत. तुमचं काय करता तुम्ही, बोकडे ठेवून द्या त्यांनी. हे काय हो हे असं लागत आपल्याला. काय मावशी घे ना ग तुला. घ्या तुम्हाला कांदा घ्या. कसं आहे परत डिस्टर्ब नका करू मला. आता पाहून तर तोंडा पाणी सुटलंय. चला आपण टेस्ट घेऊन आता पाहू आता आज कसं बनवलं आपल्या सतीश भाऊनी. मित्रांनो ही सकाळची बिर्याणी आहे. या बा. वा वा वा, मस्त असं तेज पण झालंय, एकदम मस्त मसाला एकदम प्रमाणात. बिर्याणी तर जबरदस्त झालेली आहे. आता लेग पीसची टेस्ट सांगतो. नादच खुळा. नाही लय जबर बनवलं गाड्या तुम्ही. काय नाद करते का काय, कुठं ट्रेनिंग कुठं घेतली तुम्ही आम्हाला तरी सांगा राव. हा एवढं भारी बनवते कसं बुवा. एक ना एक पीस मी माझ्या हाताने बनवलेला आहे. आणि एकदम मस्त असं बनविले. वरून लिंबू पिळलेलं आहे. लिंबू पिळल्याच्या नंतर तर नादच खुळा झालेला आहे. कसं काय चव छान आहे ना एकदम. काय करताय विकत हो सतीश भाऊ, इथून पुढे आहे ना मी तुम्हाला आता आणून देईन 1-2 कोंबडे मस्त. आपल्याला असा चिकन टिक्का बनवून देत जातो मी. सारा करायचं ना, गावरांचा नाद नाही करायचा. कष्ट करायचे, खावंच लागतं. मित्रांनो मी साऱ्या गोष्टीत कॉम्प्रोमाइज करू शकतो. खाण्याच्या बाबतीत मी कधीच कॉम्प्रोमाइज करीत नाही, लक्षात ठेवा. मग तिथे एक जाईन का लाख जाईन त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. खाण्यात नो कॉम्प्रोमाइज. गावरान तर गावरानच, ते पण प्युअर ओरिजिनल गावठी. आणि हे असं चिल्लर नसतं खायचं डिश बिशनी. हे असा मोठा थाळा घ्यायचा आणि डायरेक्ट सपाटा लावायचं. पांडू आपल्या मंडळीला तुम्ही आता कोंबड्या पण दाखवा, म्हणजे काय त्यांचं पण गैरसमज निघून जाईल नाही का. असं ते गावरान कोंबड्याची टंगडी असू शकते एवढी मोठी.
नाही आपल्या सतीश भाऊकडे सगळं गावरानच असतं, गावरान सोडून काही नाही. मित्रांनो आपल्याकडे शेळ्या पण गावरान आहे, बोकड पण गावरान. मुंबईच्या मित्रमंडळी आली का एक बोकड्या कापायचं डायरेक्ट. आणि आपण शेतकरी माणसं आहे, आपल्याकडे गावरान नाही, मग कुठे सिटीत गावरान सापडणार आहे का? बरोबर. हा, बरं. गावरान खाण्यासाठी मुंबईवरून पुण्यावरून लोक माझ्याकडे येतात. एक मित्र आहे नात्याने, आपण त्याला हायब्रिड नाही खाऊ घालायचं, ओरिजिनल गावरान. ही म्हणजे बकारट सूर डिश आहे बरं का, ही आखी संपूत आणलेली आहे. तर या दोघांना आहे ना हे छोटं ताट संपलेलं नाही आहे. तुमच्यापेक्षा जादा खाऊ शकत नाही आम्ही. आता आपण आताशी पहिला ढेकर दिलेला आहे आणि दुसऱ्या ढेकराला आपलं हे संपून आपण त्यांच्यामध्ये पण हिस्सा घेणार आहोत. आपण असं कोणाला सोडत नाही, असं म्हणजे एकदम नाही का. आई खाती आहे, असे मोठे मोठे पीस ठेवले होते. बिर्याणी एकच नंबर झालेली होती, खूप छान बिर्याणी पण खूप छान आहे. त्याच्यातली थोडी उरलेली होती, ती ठेवलेली होती. आपण म्हटलं नाही का पाहू दुपारी का महिने एखादा मित्र आला जर म्हटलं असं ती आम्हाला नाही का काही मग देता येईल. पण इतकं टेम्परेचर आहे 40-42, कोणी मित्र फिरकलाच नाही दुपारी काय. तर म्हटलं चला आपल्याला जायचं आहे आता, संडे आपला वायाला नाही घालायचा. मुंबईवाल्यांना खरोखर संडेचं महत्त्व कळतं, आपल्या गावावाल्यांना काही मत. आपण नोकरीना पाहण्याला आपल्याला काही संडे माहिती आहे, आपले दररोज संडेच आहेत. तर चला मित्रांनो, आता आज जसा मी चिकन टिक्का बनवला आहे ना, तसा जर तुम्ही बनवला ना, जर नाही चव आली, जर नाही मजा आली आणि जर नाही एन्जॉय आला, तर सतीश भाऊ तुम्हाला अख्ख्या पार्टीचा खर्च देईल, अख्ख्या पार्टीचा. कधी पण मला फोन करा. दाना गिरवी घ्यायची आहे, त्याच्यानंतर अद्रक पेस्ट घ्यायची आहे, त्याच्यानंतर लसूण पेस्ट बनवायची आहे, त्याच्यानंतर जशी चव लागल तिखट म्हणा मीडियम म्हणा तशी मिरची घ्यायची, साऱ्या पेस्ट बनवायच्या, साऱ्या लावून घ्यायच्या, मसाला लावून घ्यायचा, अर्धा तास ठेवून द्यायचं. तोपर्यंत जाळबीळ लावायचा, भट्टी पेटवायची, भट्टी पेटून तेल बिल तापूस तर हा माल तयार होणार. अर्धा तासात झाकून ठेवायचा आणि मग हा माल आहे ना टाकायचा आहे तेलात. आणि तेलात टाकल्याच्या नंतर आहे ना, याला म्हणतात नाद खोळा. हे कुठं नाही मिळणार. वास डायरेक्ट. हे कुठं नाही मिळणार. उमेश भाऊ खालून डायरेक्ट 2 किलोमीटर वर इकडं आलाय. काय असं सोपं नाहीये. असा सुगंध आला ना भाऊ, पाण्यानेच वर आला काय. तेव्हा व्हिडिओला आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ही रिअल बनवायचं आणि रिअल खायचं. तुमच्या समोर सार बनवलेलं आहे ना, एकदम अशी काय चव आहे भो, खोटं नाही सांगत. 10,000 जरी दिले ना एवढ्या मालाचे कुठं सिटीमध्ये, तर हा माल खायला मिळणार नाही. एकदम ओरिजिनल गावरान. तर चला, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याला असं सपोर्ट राहू द्या. वेळ आली तर कधी मध्ये येत जा. आपले भाऊ एकदम कष्ट घेतात, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करीत जा. कमेंट करा विसरत नका जाऊ. आणि भाऊला आपल्या तुमचा चांगला सपोर्ट पाहिजे. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आता आपण इथं थांबू, तोपर्यंत नमस्कार.